युतीसाठी ठाकरे सेनेचं रोखठोक. ठाकरेंचा चेंडू शिवतीर्थच्या कोर्टात. राज ठाकरेंचं मौन कधी सुटणार? पाच जुलैला मराठीचा विजयोत्सव करत ठाकरे बंधू 20 वर्षांनी एका व्यासपीठावर आले. ना कोणता झेंडा, फक्त मराठीचा अजेंडा अशी घोषणा करत ठाकरेंनी अवघ्या राज्यातील मराठी जनांचं मन जिंकलं. मात्र ठाकरे बंधू एका व्यासपीठावर येऊन आता 8 दिवस झाले, परंतु हे दोघं पुन्हा एक दिलानं एकत्र येऊन राजकारण करणार का, यावर मात्र प्रश्नचिन्ह कायम आहे. कारण 8 दिवस होऊनही दोन्ही पक्षांमध्ये शुकशुकाट दिसतोय. मात्र आता ठाकरे सेनेनं आपलं मुखपत्र सामनामधून 20 वर्षांपासून दुरावलेल्या आपल्या भावाला थेट युतीची साद घातली आहे. रोखठोक मध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूया. हिंदी सक्ती विरोधात 2 ठाकरे एकत्र आले, पण त्यांची राजकीय युती अद्याप जाहीर झाली नाही. ती युती होणं गरजेचं आहे, तरच महाराष्ट्राला नवी दिशा मिळेल. मराठी एकजुटीचं वादळ पाहून दिल्ली आणि राज्यातील सत्ताधारी हादरले आहेत. ही युती घडू नये यासाठी ते प्रयत्न करतील. शहा आणि शिंदे मिळून मराठी माणसाची एकजूट फोडतील. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र येऊ देणार नाहीत. शिंदेंचे मंत्री ही विधानं कशाच्या बळावर करतात? ठाकरेंनी युतीसाठी राज ठाकरेंना हाक दिली, परंतु राज ठाकरेंची भूमिका काही स्पष्ट होत नाही. कारण मेळाव्यानंतर सर्वत्र युतीची चर्चा रंगलेली असताना राज ठाकरेंनी अवघ्या 2 दिवसातच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना आदेश देत कुठलंही भाष्य माझी परवानगी घेतल्याशिवाय करायचं नाही असं म्हणत युतीचा निर्णय पूर्णपणे राखून ठेवलाय. त्यामुळे राज ठाकरे हे सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचं दिसतंय. तर ठाकरे सेनेनं मात्र युतीबाबत मोठा आशावाद व्यक्त केलाय. या विषयावरती आता चर्चा फार झाली आणि होते. म्हणजे माननीय उद्धव ठाकरे, माननीय राज ठाकरे एकत्र येतील का आणि पुढे काय करतील? मला वाटतं त्याला महानगरपालिका निवडणुका अजून जाहीर झालेल्या नाहीत, त्या जाहीर होऊ द्या. राज ठाकरे यांनी व्यासपीठावरून सांगितलेलं आहे की बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न साकारतो. आणि माननीय उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत लोकांच्या मनात जे आहे किंवा महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल आणि तुमच्या मनात जे आहे ते होईल. फार चर्चा न करता आपण त्या गोष्टीला वेळ द्यायला पाहिजे. उद्धव ठाकरेंनी कुठलीही गुंतागुंत न ठेवता वारंवार युतीसाठी हात पुढे करून मराठी मतदारांच्या मनात युतीच्या आशा पल्लवित केल्या आहेत. तर राज ठाकरे सध्या मौनात असून ते मतदारांचा कल, आगामी निवडणुकांची गणितं आणि स्वतःची राजकीय स्वतंत्र ओळख या पैलूवर विचार करत राजकीय समीकरणांची आखणी करतायत का, असाही प्रश्न आहे. परंतु ठाकरे बंधूंची युती झाली तर ही राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी ठरेल, एवढं मात्र खरं. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी.